नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदासमवेत इतरही पदांचा समावेश आता MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा ही दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने अर्थात ऑफलाईन पद्धतीनेच OMR आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे, असं प्रसिद्धीपत्रकानुसार सांगण्यात आलेले आहे। त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही। सदर शुद्धीपत्रकानुसार जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ही पदे आता या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे, या पदाकरिता आम्हाला नव्याने अर्ज भरण्याची गरज आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज नसणार आहे। ओके, जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर पूर्वपरीक्षा ही या पदांकरिता सेम असणार आहे, त्यामुळे तुम्हाला या पदासाठी नव्याने अर्ज दाखल करायची गरज नसणार आहे। आता पहा, यामध्ये कोणते पद ॲड करण्यात आलेले आहे। महसूल व वन विभागामधील ग्राम महसूल अधिकारी तलाठी हे पद आहे। एकूण पदसंख्या जर आपण पाहिली तर 1539 पदे भरण्यात येत आहे। त्याकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो। सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक काय असेल? पहा, 5 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता। ओके, आता इतर ही पदे आहेत, त्यामध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई या विभागातील पदे आहेत। वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क हे पद आहे। एकूण 11 जागा भरण्यात येत आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज भरू शकतो। नंतरचे पद आहे सहाय्यक अधीक्षक गट क, एकूण 11 जागा भरण्यात येत आहे। त्याकरिता देखील सेम शैक्षणिक अर्हता असेल, कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज दाखल करू शकतो। जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 यानुसार तुमचे या ठिकाणी एज जे आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे। अगोदरच शासन सेवेत असलेले उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहणार आहे। नंतरचं जे काही विभाग आहे ते कृषी विभाग, यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे पद आहे। 254 जागा भरण्यात येत आहे। मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवीधारक उमेदवार अर्ज दाखल करू शकतो। जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत या ठिकाणी एज लिमिट जो आहे, वयोमर्यादा गणनाचा दिनांक या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहे। नंतर नियंत्रक सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, यामध्ये अन्न नागरी पुरवठा विभाग, ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विभाग, यामध्ये लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकारी हे पद आहे। 230 जागा, 155 नंतर 69 असे टोटल 480 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्याकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार अर्ज दाखल करू शकतो। त्यासाठी लिपिक टंकलेखक या पदासाठी नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता हे आवश्यक असणार आहे। ओके, नंतर महसूल व वन विभागामध्ये पहा, लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग 339 जागा भरण्यात येत आहे। असे टोटल 3088 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। टोटल जर आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहिलं पदसंख्या तर 5707 पदांसाठी ग्रुप सी ची तुमची एक्झाम जी आहे ते होणार आहे। 5707 पदासाठी। ओके, आता अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देखील आहे। 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 8 ऑगस्ट 2026 पर्यंत। ओके, तर ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे।
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं सिलेबसमध्ये काही चेंजेस आहेत का, तर प्रीसाठी तुम्हाला सेम सिलेबस असणार आहे. इतर जे पदे आहेत ज्याकरिता मेन्स असणार आहे त्याकरिता जर आपण पाहिलं तर त्यामध्ये चेंजेस या ठिकाणी होऊ शकतं. ओके, जसं की प्रीसाठी मराठी हा विषय असणार आहे, नंतर इंग्रजी विषय असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता हे विषय असणार आहे, सामान्य ज्ञान हे विषय असेल आणि महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी हे देखील तुम्हाला प्रीसाठी अभ्यास जो आहे तो करावा लागणार आहे. तर ही एक छोटीशी अपडेट मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.